आज की रोटी की व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 3 ऑक्टोबर 2024 गुरुवार। लोटची आज्ञात पत्नी लोटाची बायको लक्षात ठेवा। लूक 17 अध्याय 32 वचन। लोटाच्या पत्नीच्या नावाचे पवित्र शास्त्रात उल्लेख नाही। लोटने तिच्याशी कधी लग्न केला याबद्दल आमच्याकडे कोणतीही माहिती नाही। तिच्या पूर्वजांबद्दल किंवा ती सदोम आणि गमोरा प्रांतातून आली आहे। तिच्या वडिलांची आणि आईची कोणतीही शास्त्रात नोंद नाही, परंतु लोटाच्या पत्नीची आठवण ठेवण्याची फक्त एक चेतावणी आहे। जेव्हा लक्षात ठेवण्यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी असू शकतात, तेव्हा तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की तुम्ही लोटाची पत्नीची आठवण का ठेवावी अशी प्रभूची इच्छा आहे। आपल्या पूर्वजांचे पतीत येणाऱ्या लोटाची पत्नीबद्दल आपल्याला चेतावणी देणे महत्त्वाचे आहे। आज ही ती मिठाचा कंब आणि रामरख म्हणून उभी आहे, पण शास्त्रात तिचा नवरा आणि नातवंडाची नावाची उल्लेख असतानाही तिचे नाव का नाही? लोटाच्या पत्नीबद्दलचा इशारा आमची कानात वाजत राहू द्या। तिला नीतिमान लोटाची पत्नी म्हणून संबोधण्याची विशेष अधिकार मिळाला होता। दुसरी पत्र 2 अध्याय 8 वचन। ती देवदूतांचाही आदरातिथ्य करत होती। आम्ही पवित्र शास्त्रात वाचतो की तिने त्यांना मेजवानी दिली आणि त्यांच्यासाठी बेगमीर भाकरी भाजली। उत्पत्ती 19 अध्याय 3 वचन। देवाची कृपेने तिला सदोमची येऊ घातलेल्या विनाशाबद्दल चेतावणी देखील मिळाली। ती रांगलात असताना देवदूताने तिचा हात धरला आणि तिला सगराबाहेर नेले। देवदूताद्वारे तिला सुवर्तमान घोषित करण्यात आले, तुझ्या जीवासाठी पळून जा, मागे बघू नका आणि मैदानात कुठेही राहू नका। डोंगरावर पळून जा, नाहीतर तुझा नाश होईल। उत्पत्ती 19 अध्याय 17 वचन। आणि शेवटी देव तिच्या मुलीशी लग्न करणाऱ्या तरुणाचीही तिच्या कृपा करण्यास तयार होता। उत्पत्ती 19 अध्याय 12 वचन। जरी प्रभूने लोटची पत्नीवर इतकी विपुल दया दाखवली होती, तरीही तिने मागे वळून पाहिले आणि ती मिठाची कंबात आणि समारात बदलली होती आणि अज्ञात स्थितीत ढकलले गेले आहे। देवाचे वचन ऐकत नाही आणि तिच्या स्वतःची हृदयाकडे लक्ष देणे आणि सदोमला धरून ठेवणे ही अशा दयनीय स्थितीची कारण होती। प्रभू येशू म्हणाला, कारण जिथे तुमची खजिना आहे तिथे तुमचे हृदय देखील असेल। मत्ती 6 अध्याय 21 वचन। तुमचे हृदय कुठे आहे? जर तुमचा खजिना सदोममध्ये असेल आणि स्वर्गात नसेल, तर तुम्हाला देवाची राज्यपाठ सापडणार नाही। देवाची मुलांनो, सांसारिक इच्छांना बळी पडू नका। हे जाणून घ्या की ते फक्त तुम्हाला मागे सरकण्यास कारणीभूत ठरले। सावध राहा की तुमच्याकडे लोटाची पत्नीचे वासनायुक्त डोळे नाहीत आणि स्वतःचे रक्षण करा। पुढील चिंतनासाठी श्लोक। परंतु येशू त्याला म्हणाला, कोणीही नगराला हात ठेवून मागे वळून पाहिले तरी देवाचे राज्यासाठी योग्य नाही। लूक 9 अध्याय 62 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी येसाया 17 अध्याय 18 ते 19 अध्याय। संध्याकाळी एफेसीकर 5 अध्याय 17 ते 33 वचन। धन्यवाद वचन।